हरिओम। सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, दोन्ही हात गुडघ्यांवर, दृढ मुद्रेमध्ये, पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 30 ते 35 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्याने एकत्रित. आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. आपापल्या क्षमतेत कृती करायची आहे. डोकं दुखत असेल, नाक सोडलं असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. अवकाश कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिला बोट अंगठा यांचा एकमेकाला हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती आणि करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेकरता दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवातीकरता ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओम श्वास. श्वास घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्रस्पर्श. सावकाश डोळे मिळून एक दृष्टी ओमकडे. हरी. सुरुवातीला आपण लुजनी करून घेणार आहोत. दोन्ही पाय समोर आहेत. हात मागे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. पाठकण आपला सरळ आहे. आता श्वास घेत दोन्ही पायांची बोटं जास्तीत जास्त ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण.
श्वास सोडत रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली आहेत आणि आता श्वास घेत पावलं आपल्याकडे स्वतःकडे खेचून घ्यायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. मध्ये मध्ये थांबायचे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता रोटेशन करून घेणार आहोत. उजवीकडून डावीकडे. उजव्या पावलाची करंगळी जमिनीच्या दिशेने जाऊ देत आणि रोटेशन 1. डाव्या पायाची करंगळी जमिनीकडे असं करत क्लॉकवाईज रोटेशन 2 3 4 5. थांबायचं मध्यभाग घेऊन अँटी क्लॉकवाईज 1 डावीकडून उजवीकडे 2 3 4 मध्यभाग घेऊन थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. उजव्या पायाचा पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचे. गुडघा लॉक होतोय. पोटरीच्या इथे ताणदाब जाणवतोय. अँकलच्या इथे ताणदाब जाणवतोय. आणि आता श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे. श्वास घेत घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. दोन्ही पाय जुळून घ्यायचे आणि मग कृती करायची. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं. गुडघा लॉक होतो. पोटरी आणि अँकलच्या इथे ताणदाब जाणवतो. आणि सुरुवात करूया. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. अवकाश कृती करायची. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. जवळ आल्यानंतर थांबायचंय. उजवा पाय रिलॅक्स. आणि ही स्कृती डाव्या बाजूने. डाव्या पायाचा पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आहे. इथे पुन्हा एकदा डावा गुडघा लॉक झालेला आहे. पोटरीच्या इथे आणि आपल्या अँकलच्या इथे ताण आहे. ताण दाब दोन्ही जाणवतो. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत डावा पाय डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेतला. श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. श्वास घेतला. श्वास सोडत मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. डाव्या पायाचं पाऊल रिलॅक्स. पुन्हा एकदा पाठकाड आपला सरळ करून घ्यायचा. दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित लांब आणि जवळ करायचे. श्वास घेत दोन्ही पाय लांब. श्वास सोडत मध्यभागी. जमिनीला घासत घासत कृती. श्वास घेत लांब. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत लांब. श्वास सोडत मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे आणि एकदा नौकाचालन करून घेऊया. दोन्ही हात समोर. हाताची मुठी वळून घ्यायची. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा दोन्ही हात समोर आणि श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. उलट साईडने. 1 2 3 4 5. बरोबर. 5 वेळा झाल्यावरती थांबवायची आणि आता थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मानमध्ये सैल थोडं विश्रांती. आज आपण थोडेसे लुजनिंग करूया. सूर्यनमस्कार करू आणि मग आपलं मेडिटेशन जे आहे प्रातः ते आपण सुरुवात करू. दोन्ही पाय जुळलेले आणि आता आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली. हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आणि श्वास घेत उजवा पाय फोल्ड करायचा. जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त फोल्ड शरीराकडे आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. जमिनीला घासत घासत श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. सरळ आल्यानंतर थांबायचं.
पुन्हा उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे आणि रोटेशन 1 2 3 4 5 विरुद्ध बाजूने मोठं वर्तुळ 1 2 3 4 5 उजवा पायाचं पाऊल जमिनीवर ठेवायचंय आणि थोडस पोटऱ्यांना आपल्या मसाज करून घ्यायचंय आपल्या अंगठ्याने थोडस पोटऱ्यांवरती दाब आणायचंय खालून वर आणि वरून खाली 3 ते 4 वेळेला आपापलं करायचंय अगदी सावकाश पोटऱ्यांवरती पाय आपल्याला असं उभा करून ठेवायचंय पाऊल पूर्णपणे जमिनीवर राहू देत आणि पोटऱ्यांना आपल्याला थोडासा दाब आणायचा आहे आपण कधीही ही कृती करत नाही दिवसभरामध्ये त्यामुळे थोडस असं केलं बरं वाटतं आपल्याला आणि आता सावकाश उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि करून घेऊया हाफ बटरफ्लाय श्वास घेत जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे श्वास सोडत वर श्वास घेत जमिनीकडे श्वास सोडत वर श्वास घेत जमिनीकडे पाठीची कमीत कमी हालचाल श्वास सोडत वर अगदी सावकाश करा रुपालीताई गुडघेदुखीचा त्रास असेल तर आणि मग कृती थांबवायची आता पाय थोडासा बेबी पोश्चर करूया थोडासा वरती उचलून घ्यायचा जमिनीला समांतर असेल आणि आता डावीकडे उजवीकडे 1 डावीकडे उजवीकडे 2 डावीकडे उजवीकडे 3 डावीकडे उजवीकडे 4 डावीकडे उजवीकडे 5 सावकाश उजवा पाय सरळ या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करूया आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली असेल श्वास घेत डावा पाय फोल्ड करायचा जमिनीला घसत घसत श्वास सोडत सरळ श्वास घेत फोल्ड जमिनीला घासत श्वास सोडत सरळ श्वास घेत फोल्ड श्वास सोडत सरळ बरोबर डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि आता सुरुवात करूया रोटेशन 1 मोठं वर्तुळ 2 3 4 5 विरुद्ध बाजूने करूया 1 2 3 4 5 बरोबर डावं पाऊल खाली जमिनीवर आणि पोटऱ्यांना मसाज आपल्या अंगठ्याच्या आधाराने खालून वर आणि वरून खाली 3 ते 4 वेळेला कृती करायची आहे खूप छान वाटतं ते मसल्सला आपण जो मसाज देतो पोटऱ्यांच्या इथे खूप बरं वाटतं पायांना सुद्धा आपल्या खूप छान वाटतो हा मसाज 3 ते 4 वेळा ही कृती करायची आता रोजच्या साधनेमध्ये एक दिवस पायाचा मसाज एक दिवस बेबी पोश्चर असं तुम्ही करू शकता कृती थांबवायची डावा पाय फोल्ड करायचा त्याची टाच आपल्या ओटी पोटाच्या इथे उजव्या साईडला आणि आता श्वास घेत डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे श्वास सोडत वर श्वास घेत खाली श्वास सोडत वर श्वास घेत खाली श्वास सोडत वर श्वास घेत खाली श्वास सोडत वर थांबायचं आहे आणि आता बेबी पोश्चर करूया थोडासा पाय वर उचलून घ्यायचा आहे आणि एकदा उजवीकडे डावीकडे 1 उजवीकडे डावीकडे 2 उजवीकडे डावीकडे 3 उजवीकडे डावीकडे 4 उजवीकडे डावीकडे 5 कृती थांबवायची डावा पाय सरळ करायचा आणि थोडा वेळ विश्रांती मानमध्ये सैल सहन विश्रांती खाली बैठक करून घ्यायची आपण साधी मांडी घालायची आता ज्याला गुडघ्यांवरती ताण येत असेल त्यांनी जसं मग मागच्या वेळेला मी तुम्हाला सिद्धासन सांगितलं म्हणजे एका पोटरीच्या खाली दुसऱ्या पायाचा तळवा टाकायचा म्हणजे थोडेसे पाय आपले पसरले जातात तसं केलं तरी चालेल किंवा कशीही तुम्हाला जी सुखावह बैठक वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं दोन्ही हात गुडघ्यांवर पाठकाणा मान सरळ दोन्ही हात समोर असतील हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला आहेत आणि आता श्वास घेत दोन्ही हातांच्या बोटांमध्ये ताण श्वास सोड 4 बोट फोल्ड त्याच्यावर अंगठा श्वास घेत बोट ओपन करायचे श्वास सोडत अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळवायची पुन्हा श्वास घेत ओपन जास्तीत जास्त स्ट्रेच
श्वास सोड, 4 बोट फोल्ड करायची आणि मग अंगठा त्याच्यावर. पुन्हा श्वास घे, बोट ओपन करायची, जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे आणि श्वास सोडत अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. नजर समोर असेल आणि आता मनगटापासून मुठींचं रोटेशन. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. हाताची मुठी सोडून द्यायची आहेत. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असू देत. आणि आता श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. दोन्ही हाताचे पुन्हा हात समोर येतील, आपल्या खांद्यातून समोर येतील. वर दोन्ही हात फोल्ड करूया. दोन्ही कोपरे समोरून जॉईंट करून घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3. बरोबर. दोन्ही कोपरे समोरून जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. रिलॅक्स. पूर्णपणे हाताच्या स्नायूंकडे आपली जाणीव घेऊन द्यायची. तिथे आलेला ताण, दाब त्याकडे लक्ष. आणि आज आपण करणार आहोत त्राटक. हे एक छोटस मेडिटेशन आणि डोळ्यांची शुद्धी क्रिया आहे. म्हणून आज आपण थोडेसे डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करूया. डोळे समोर, नजर आपली समोर असेल, एका बिंदूकडे स्थिर करायचे. कल्पनेने एखादा मध्यबिंदू आपण मनाने एक काढायचा आहे समोर आणि तिकडे आपली नजर स्थिर करायची. कपाळ, कोणतेही आठा नाहीयेत. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे बघायचंय, एकदा डावीकडे. उजवीकडे फक्त नजरेमध्ये हालचाल. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. पुन्हा नजर समोर, एकदा वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. पुन्हा नजर समोर. आणि आता उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या एका सरळ रेषेमध्ये घेऊन यायचा आहे आणि हळूहळू उजवा हात उजव्या दिशेला जाईल. नजर आपली उजव्या अंगठ्या बरोबर उजव्या दिशेला जाणार आहे. मान न हलवता कृती करायची आहे. तिरप्या नजरेने उजवा हाताचा अंगठा बघायचा आहे. पुन्हा मध्यभागी, सावकाश मध्यभागी, नजरेमध्ये हालचाल. थोडीशी पापड्यांची उघडझाप होत असेल, काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा उजव्या हाताचा अंगठा उजवीकडे चाललाय, त्याचबरोबर नजर आपली उजवीकडे. सावकाश मध्यभागी, मान न हलवता फक्त डोळ्यांच्या बुबुळ्यांमध्ये हालचाल. राउंड करूया. सावकाश, उजवा हात उजवीकडे, नजर उजवीकडे. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं. तिरप्या नजरेने उजव्या हाताचा अंगठा बघण्याचा प्रयत्न. पापड्यांची उघडझाप होतीये, होऊ देत. आणि तो थोडा वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न. 1 ते 2 सेकंद पापड्यांची उघडझाप न करता तिरप्या नजरेने अंगठा बघण्याचा प्रयत्न. सावकाश मध्यभागी. आता उजव्या हाताचा अंगठा जास्तीत जास्त वरती जाईल, छताकडे आणि जमिनीकडे. सिलिंगकडे. उजवा हात जास्तीत जास्त वर, नजरेमध्ये हालचाल. खाली, वर, खाली, खाली येऊन थांबायचंय. आणि आता रोटेशन करूया. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचंय. हाताचं आणि डोळ्यांनी मोठं वर्तुळ करायचंय. 1 2 आणि 3. मध्यभागी येऊन थांबायचं. नजर समोर, उजवा हात गुडघ्यावर.
आता हीच कृती डाव्या बाजूने करूया. डाव्या हाताचा अंगठा नजरेच्या समोर घेऊन यायचा आहे आणि आता जास्तीत जास्त डावा हात डावीकडे जाईल. नजर आपली डाव्या अंगठ्या बरोबर डावीकडे चालली आहे. मध्यभागी, सावकाश मध्यभागी, पुन्हा एकदा डावीकडे, नजर डावीकडे, मध्यभागी, पुन्हा एकदा लास्ट राऊंड. जास्तीत जास्त डावा हात डावीकडे चाललाय, नजर आपली डावीकडे. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचंय. तिरप्या नजरेने डाव्या हाताचा अंगठा बघण्याचा प्रयत्न. फक्त बुबुळांमध्ये हालचाल. मान आपली मध्यभागी आहे, डावीकडे, पुन्हा मध्यभागी, सावकाश मध्यभागी. आणि आता अंगठा जास्तीत जास्त वर डाव्या हाताचा आणि खाली, वर, खाली, वर, खाली. आपल्याला मोठं वर्तुळ करायचंय अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे, हाताने आणि आपल्या डोळ्यांनी मोठं वर्तुळ. 1 2 3. मध्यभागी थांबायचंय. दोन्ही डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. डोळ्यातून थोडंसं पाणी आलं असेल तर ते छोट्याशा नॅपकिनने किंवा हाताने पुसून घ्यायचं आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. पुन्हा सावकाश डोळे उघडायचे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता उजवीकडे पाहताना आपल्याला वर पाहायचंय, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर आणि डावीकडे पाहताना वर पाहायचंय आणि उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर आणि डोळे अलगद मिटून घ्यायचे. आणि आपल्या रिंग फिंगरने आपण जे डोळे अलगद मिटलेले आहेत तो आपल्या डोळ्यांचा जो मधला फुगीर भाग आहे आपल्या करंगळीच्या बाजूच्या बोटाने तो क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला गोलाकार फिरून घ्यायचा. अगदी सावकाश हलक्या बोटाने. आणि अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 3 ते 4 वेळेला फिरून घ्यायचा गोलाकार, अगदी सावकाश. डोळ्यांच्या मधला जो फुगीर भाग आहे तो आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरून घेतोय. आणि आता करूया मामिंग. दोन्ही हातांचं घर्षण करायचं तळव्यांचं एकमेकांवर. निर्माण झालेली लूप आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. टॅपिंग करायचं हलकं हलकं. पुन्हा एकदा पामिंग. डोळ्यांच्या स्नायूंना हा स्पर्श द्यायचा आहे. नेत्र स्पर्श, टॅपिंग. लास्ट राऊंड हस्तमर्दन, पामिंग, नेत्र स्पर्श, टॅपिंग. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर आणि हळूहळू पापड्यांची उघडझाप करून सावकाश डोळे उघडायचे, अगदी सावकाश. थोडीशी पापड्यांची उघडझाप करून सावकाश डोळे उघडायचे. आणि आपण थोडेसे आता जिभेचे सूक्ष्म व्यायाम करूया. अल्झायमर सारखा त्रास जो आहे तो कमी होण्यासाठी जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि एकदा उजवीकडे डावीकडे फक्त फिरवायची. जिभेमध्ये हालचाल, एकदा उजवीकडे डावीकडे. आपली नजर जिभेच्या शेंड्याकडे असेल.
आणि आता एकदा वर आणि खाली, वर खाली. जीभ आतमध्ये. आणि आता आपल्याला गोलाकार फिरून घ्यायची, जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवायची. नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे असते. सुरुवात करूया. क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे, अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे, कृती थांबवायची, डोळे अलगद मिटून घ्यायचे, तोंड बंद, डोळे बंद. जिभेचे जे आपण सूक्ष्म व्यायाम केले किंवा आपण जी ही एक्सरसाइज केली ती अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला वयानंतर एक विस्मरणाचा त्रास होतो, अल्झायमर सारखे त्रास होतात, तर तो कमी होण्यासाठी आपण हे तुम्ही रोजच्या साधनेमध्ये जर असेल तर पुढे आपल्याला हा त्रास कमी होतो. विसरळपणासारखे जे त्रास आहेत ते कमी होतात. आणि सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मागे सैल सोडून विश्रांती. आणि आता दंड स्थितीमध्ये येऊया. थोडस नेक रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, दोन्ही हात कमरेवर, नजर समोर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे येईल. आणि आता सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे नेक रोटेशन. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वासाशी आधारित उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, मध्यभागी येऊन थांबायचंय. हेच कृती विरुद्ध बाजूने. श्वास घेत उजवीकडे डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी, अगदी सावकाश करू. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. पहिलाच राऊंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली. आणि करूया आपण वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय आपण फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचंय. बरोबर. हा, भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. पाय आपला शक्यतो असा आडवा ठेवण्याचा प्रयत्न, म्हणजे आपला बॅलन्स व्यवस्थित राहील. ओके, बरोबर आहे. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, नजर समोर असू देत. बरोबर. आणि हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि नमस्कार स्थिती. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि मग वरती दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. खूप छान दिसतंय. वैशालीताई, रुपालीताई. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर, पाठ कण्याला आलेला खेच त्याकडे लक्ष. त्याचबरोबर आपल्या बरगड्या ज्या वरच्या दिशेने ताणल्या गेल्यात, वर्टिकली ताणल्या गेल्यात, तिकडे लक्ष. श्वसन मार्ग सुधारतो, मरगळ आपली नाहीशी होते, एक उत्साह निर्माण होतो. इम्युनिटी बुस्टर म्हणून वृक्षासनाकडे पाहिलं जातं. खूप छान. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, नजर समोर. लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त, उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, बॅलन्स आपला सांभाळणं करतो. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ. थोड्या वेळ विश्रांती. तिथल्या तिथे विश्रांती. आणि ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. दोन्ही हात जोडलेले. आणि आता इथे आपण करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या.
श्वास घेताना आणि सोडताना होणारी पोटाची आणि पाठीची हालचाल त्याकडे लक्ष. अजून एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. ब्लड करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि मधोमटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, विश्रांती. रुपाली ताई, हे करताना जर गुडघ्यावर प्रेशर येत असेल तर काय करा, आपण जे पाय फोल्ड करतो आणि मांडीच्या इथे जे लावतो ना, ते तिथे न लावता आपल्या इथे ठेवा, म्हणजे गुडघ्याच्या मध्ये तळपाय. हा, म्हणजे पूर्ण तुम्ही वरती न घेता थोडेसे खाली ठेवा पाय, म्हणजे तुमच्या गुडघ्यावर प्रेशर नाही येणार. ठीक आहे. आणि थोडासा भिंतीचा आधार घ्या, म्हणजे बॅलन्स जाणार नाही. सुरुवातीला भिंतीचा आधार घ्या, जसं जसं तुमचं बॅलन्स वाढेल मग तुम्ही आधार नाही घेतला तरी चालेल. फक्त पाय वरती जास्त न घेता आपल्या गुडघ्याच्या इथे तुमचा तळपाय येईल तेवढं घ्यायचं. हा, गुडघेदुखीचा जर जास्त त्रास होत असेल तर तुम्ही असं करू शकता. ठीक आहे. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया आणि मग आपण आपलं मेडिटेशन जे आहे ते सुरू करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले. मनोमन सूर्यदेवतेला पाहण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या भूमध्यामध्ये, आपल्या मनामध्ये सूर्यदेवता, सूर्याचं चित्र, नुकताच उगवणारा सूर्य जे आपल्याला प्राणशक्ती देतो, ऊर्जा देतो. आणि गायत्री मंत्राचा पठ एकत्र दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. आहे तो श्वास सोडून घेऊया. एक नमस्कारासन. दोन श्वास घे, हस्तोत्तानासन. तीन श्वास सोडत हस्तपादासन. चार श्वास घे, उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. पाच श्वास सोडत डावा पाय मागे, हस्तपादासन, पर्वतासन. सहा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, साष्टांग नमस्कार. 7 श्वास भरून घ्यायचा आहे, भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास घे, उजवा पाय पुढे, अश्वसंचलन. 10 श्वास सोडत डावा पाय पुढे, हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत 12 नमस्कारासन. अजून एक आपण करून घेऊया. 1 ओम भास्कराय नमो नमः. 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 डोकं धोटी. एकच आपण सूर्यनमस्कार केला त्यामुळे एवढी श्वासाची गती वाढत नाही, पण तरी पण एक ज्यांना काही त्रास असेल तर वाढते. बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, जे तुम्हाला योग्य वाटेल ते. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठकणा सरळ, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरे शिथिल करूया. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संत गतीने सोडून द्यायला सुरुवात करूया. Completely breathe out.
दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करते. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्र न रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. डोळे अलगद असेच मिटलेले नव्हते. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत आणि करूया 3 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सावकाश डावी नाकपुडी बंद, उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात ज्ञान मुद्रेमध्ये. आपण बॅलन्स साधणारा, समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम केलाय. नाडी शोधन प्राणायाम. आणि आता आपण आपल्या त्राटक या क्रियेला सुरुवात करणार आहोत. जवळपास जशी मेणबत्ती तुम्ही घेतली असेल तर ती समोर घ्यायची आहे. आपल्या नजरेच्या एका टप्प्यात, म्हणजे आपल्या हातापासून एवढी लांब असेल एवढी आपल्याला ती समोर ठेवायची. आणि लाईट्स बंद करायच्या. लाईट किंवा फॅन चालू असेल तर तो बंद करा. तुम्ही रुपाली ताई खुर्चीवर बसलात तरी चालेल, म्हणजे गुडघ्यांना त्रास होत असेल तर चेअरवर बसलात तरी चालेल, किंवा वज्रासन वगैरे तो जे योग्य वाटेल ते. मेणबत्ती, तुपाचा दिवा जे काही असेल ते समोर. आता मी माझा व्हिडिओ बंद करते जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे. कुठल्याही आरामदायी स्थितीमध्ये सध्या बसून घ्या. आपण त्राटक म्हणजे काय ते पहिले समजावून घेऊया. तोपर्यंत मेणबत्ती पेटवणं किंवा जवळपास एखादं नॅपकिन वगैरे पण ठेवा, कारण की डोळ्यामधून जर पाणी वगैरे आलं तर आपल्याला ते पुसायला पाहिजे म्हणून. तर त्राटक म्हणजे काय? त्राटक ही एक आपल्या मनाला केंद्रित करण्याची किंवा आपलं मन स्थिर करण्याची हा एक प्रकार आहे. म्हणजे माणसाचं मन हे अस्थिर आहे. मनाच्या या चंचलतेला आपले डोळे सुद्धा साथ देत असतात. पापण्यांची सतत आपली उघडझाप चालू असते, अविरतपणे ती चालू असते. तर नजर ही स्थिर करण्यासाठी, मन स्थिर करण्यासाठी आपण त्राटक हे जी शुद्धिक्रिया आहे किंवा हे एक मेडिटेशन आहे ते आपण करत असतो. अटाक त्रायते इति त्राटक. भ्रमण करणाऱ्या आपल्या मनाचे रक्षण म्हणजेच त्राटक.
योगशास्त्रामध्ये काही शुद्धिक्रिया सांगितल्या, ज्या आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. तर त्या नाड्या शुद्ध करण्यासाठी त्यांनी 6 शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. त्याच्यापैकी आपण कपालभाती करतो, ही पण एक शुद्धिक्रिया आहे. आणि त्यानंतर आपण हे जे त्राटक करतोय ते. तर या ज्या 2 शुद्धिक्रिया आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. तर त्यापैकी त्राटक ही जी शुद्धिक्रिया आहे ती आपल्या डोळ्यांच्या संबंधित आहे. म्हणजे एकूण 72,000 ज्या नाड्या आहेत त्यापैकी गांधारी व हस्तिजीवा त्या ज्या 2 प्रमुख नाड्या आहेत त्या आपल्या डोळ्यांमध्ये आहेत. आणि त्राटकाद्वारे नेत्रशुद्धी तर होतेच, पण त्याचबरोबर आपल्या नाड्यांची सुद्धा शुद्धी होते. तर हटप्रदीपिका या योग ग्रंथामध्ये या त्राटका संबंधी एक श्लोक आलेला आहे. निरीक्षेत्र निश्चल सदृशा सूक्ष्म लक्षम समाहित. निरीक्षेत्रे निश्चल सदृशा सूक्ष्म लक्षम समाहित अश्रु संपात पर्यंत आचार्य स्त्राटकम स्मृतम. अश्रु संपात पर्यंत आचार्य स्त्राटकम स्मृतम म्हणजेच काय, तर निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्षाकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे यालाच आचार्य त्राटक असे म्हणतात. तर हे जे त्राटक आहे त्याच्यापैकी आपण बघा ओमची प्रतिमा समोर ठेवून आपण जे त्राटक करत होतो आपल्या नेहमीच्या वर्गामध्ये, तर हा सुद्धा या त्राटकाचा एक प्रकार आहे. म्हणजे समीप व सुदूर असे 2 ह्या त्राटकांचे प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये पण त्यांचे 2 उपप्रकार म्हणजे अंतरत्राटक आणि बहिर्त्राटक. आता जे आपण त्राटक करतोय मेणबत्तीची ज्योत समोर ठेवून त्याला समीप त्राटक म्हणतात. म्हणजे 1.5 ते 2.5 फुटापर्यंत एखादा आपण लक्ष ठेवतो, त्याकडे एकटक नजरेने पाहतो. उदाहरणार्थ जसं आज आपण मेणबत्ती घेतलीये किंवा निरंजनाची ज्योत, ओमची प्रतिमा, यापैकी काहीही चालतं. तर हे झालं समीप त्राटक. आणि सुदूर त्राटक म्हणजे काय, तर एखादा उगवता सूर्य, पौर्णिमेचा चंद्र, डोंगर, फूल, म्हणजे जे आपल्यापासून खूप लांब आहे अशा एखाद्या वस्तूकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे आपण एकटक स्थिर नजरेने पाहतो, याला म्हणतात सुदूर त्राटक. आता आपण आपल्या साधनेला सुरुवात करणार आहोत. सुखावह एखादी बैठक आपल्याला घालायची आहे. कुठलीही घाला, पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी किंवा वज्रासन, किंवा जर तुम्हाला भिंतीला टेकून बसायचं असेल तर त्या स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही बसू शकता. मागे खुर्च्या एखादा आधार घ्या पाठकण्याला. जर तुम्हाला उशी मागे पाहिजे असेल तर ते घ्या. खुर्चीवर बसा. तुम्हाला जिथे सोपं वाटेल, सहज वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. सुखावह स्थिर बैठक. त्याच्यामध्ये कुठलीही बैठक येते, पद्मासन, अर्ध पद्मासन, वज्रासन, जे तुम्हाला सहज जमेल. कारण की पुढची 5 ते 10 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे सैलसर, हाताची कोपरं शरीरालगत, दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. दोन्ही हातांचे कप करायचे आहेत आणि हाताचे तळवे आपल्या सिलिंगच्या दिशेने, आकाशाच्या दिशेने असतील. डोळे अलगद मिटलेले, बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आहे. आपल्या संपूर्ण शरीराचं स्कॅनिंग झालं की आपल्या भोवतालच्या वातावरणाची आपल्याला जाणीव. आपल्या आजूबाजूला जे काही आवाज येत आहेत, गाड्यांचे आवाज, बाहेर आपण जर घरामध्ये असो कोण काही काम करत असेल तर ते आवाज, जे काही आवाज आजूबाजूला तुमच्या येत आहेत, जे कानावर सहज पडत आहेत, ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा एकदा आपलं लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन जायचं. आपली संपूर्ण जाणीव आपल्या शरीराकडे. बंद डोळ्यांनी देहधारणा, स्वतःच्या शरीराचं स्कॅनिंग, बॉडी अवेअरनेस. जिथे कुठे ताण वाटतोय किंवा आपल्याला आपली बैठक बदलायची असेल तर तुम्ही तेही करू शकता.
जिथे कुठे ताण वाटतोय तिथे आपलं लक्ष घेऊन जायचं आहे आणि मनाने शरीराचा तो ताणवाला जो भाग आहे तो शिथिल करून घ्यायचा आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मनामध्ये जे काही विचार चालू आहेत, हा वर्ग झाल्यानंतर आता आपण काय करायचंय, जेवण बनवायचंय, कुठली उर्वरित कामे आपली राहिली असतील, बाहेर जायचं असेल, जी काही मनामध्ये जे काही विचार येत आहेत, भूत असतील, भविष्य असतील, वर्तमानासंबंधी असतील, जे काही येत आहेत ते विचार तसे चालू ठेवायचे. ती साखळी आपल्याला न तोडता ते तसेच आहे तसेच राहू द्यायचे. पण आपल्याला तटस्थतेने त्या विचारांकडे पाहायचंय. मला काही फरक पडत नाही कुठलेही विचार माझ्या मनामध्ये येऊ देत, मला काही फरक पडत नाही. पण लक्ष मात्र आपल्या श्वासाकडे आहे. आता माझ्यासोबत एक दीर्घ श्वास भरून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 ते 2 सेकंद थांबूया. नाकाने आपण श्वास भरून घेतलेला आहे आणि आता तोंडाने घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि तोंडावाटे घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. माझी सगळी नकारात्मकता, माझी सगळी शरीरातली मनातली अशुद्धी मी बाहेर सोडून देत आहे. अजून एकदा तिसरा वर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास नाकाने भरून घेऊया आणि तोंडावाटे घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. रिलॅक्स. खूप छान आणि खूप हलकं वाटतंय. पुन्हा एकदा देहधारणा, जाणीव आपल्या शरीराकडे. माझी दोन्ही पाय, त्या पायांची स्थिती, त्या पायांमधले एखादा स्नायू जर आपल्याला ताणलेला वाटतोय तर तो मनाने शिथिल करून घ्यायचा. जाणीव आपल्या उर भागाकडे, उदर भागाकडे, तिथले स्नायू रिलॅक्स. पाठकणा, पाठकण्याचे 33 मणके रिलॅक्स. दोन्ही हातांकडे आपली जाणीव. दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने आहेत, सिलिंगच्या दिशेने आहेत. तिथले सगळे स्नायू रिलॅक्स. जाणीव चेहऱ्याकडे. चेहऱ्याचे सगळे स्नायू, कपाळावर कोणतीही आटी नाहीये, एक हटकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचा जो भाग आहे, जे अवयव आहेत, जे स्नायू आहेत, ते आपण शिथिल करून घेतलेले आहेत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. जे हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत, पहिलं बोट आणि अंगठा त्यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श तिथल्या तिथेच. आणि दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. प्राणस्पंदनांची अनुभूती, आपली जाणीव त्या ज्ञान मुद्रेकडे घेऊन जायची आहे. तिथे जो रक्त प्रवाह होतोय, ज्या नाड्यांमधून जो रक्त प्रवाह चालू आहे त्याकडे आपलं मन केंद्रित करून घ्यायचं आहे. प्राणस्पंदनांची अनुभूती. या स्थितीमध्ये आपण करणार आहोत 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. खोलवर दीर्घ पुरा पहिलं आवर्तन आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन.
तिसरं आवर्तन. खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. रिलॅक्स. सटल व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, आपल्या मेंदूच्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहायचं आहे. शरीर अगदी शिथिल आहे. स्थूल स्वरूपामध्ये आपण या मेणबत्तीकडे पाहत आहोत. शरीर अगदी शिथिल आहे. पाठीचा कणा सरळ आहे. मान आपली मध्यभागी आहे. दोन्ही हातांची आपण ज्ञान मुद्रा केलेली आहे. आपण ज्या स्टँडवर मेणबत्ती ठेवलेली आहे तो स्टँड, मेणबत्तीच्या आजूबाजूने जे काही दिसतंय, स्थूल स्वरूपामध्ये आपण सध्या मेणबत्तीकडे बघत आहोत. तिच्या ज्योतीकडे पाहत आहोत. जर हलकासा वारा येत असेल तर ती ज्योत हळूहळू थोडीशी वाऱ्यासोबत इकडे तिकडे हलत असेल. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असेल तर काही हरकत नाहीये, होऊ देत. पण अगदी रिलॅक्स होऊन ज्योतीकडे पाहायचं आहे. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं स्थिर नजरेने त्या ज्योतीकडे पाहायचं आहे. डोळ्यांमध्ये ताण जाणवला किंवा पाणी येऊ लागलं तर डोळे अलगद मिटून घेऊया आणि काही क्षण शांत. पुन्हा प्राणस्पंदनांची अनुभूती, ज्ञानमुद्रेकडे आपलं मन केंद्रित करून घ्यायचंय. विचारांची शृंखला चालूच असेल पण आपलं लक्ष मात्र आपल्या श्वासाकडे आहे. विचार येऊ देत जाऊ देत, त्यांचं ते कामच आहे, पण आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे आहे. शरीर मन शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल तर ते हाताने किंवा आपल्या नॅपकिनने पुसून घ्यायचंय आणि हात पुन्हा ज्ञानमुद्रेमध्ये. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल झालेला आहे. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि एकाग्र चित्ताने स्थिर नजरेने ज्योतीचं सूक्ष्म स्तरावरती आपल्याला निरीक्षण करायला सुरुवात करायची आहे. त्या ज्योतीचा आकार, तिचा रंग, तिचं रूप, संपूर्ण तपशील आपल्या मनामध्ये उघड्या नजरेने साठवून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिचा जो काही आकार दिसतोय, तिचं जे रूप आहे, तो संपूर्ण तपशील. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात् परम. ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. डोळे जडावू लागल्यास, डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास सावकाश डोळे पुन्हा एकदा अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे काही दिसेल, तुम्हाला एखादा डॉट दिसेल किंवा एखादे भूमितीवाले आकार दिसतील, म्हणजे एखादा चौकोन, एखादं आयत किंवा एखादं वर्तुळ, जे काही दिसेल ते आपल्या बंद डोळ्यांनी आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर कायम ठेवायचं आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात् परम. ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. आपण आपल्या डोळ्या या अवयवाला, या ज्ञानेंद्रियाला ज्योती हा एक सूक्ष्म विषय दिलेला आहे आणि त्या भोवतीच आता आपले विचार चालू आहेत. सावकाश डोळे उघडायचे आहेत पुन्हा एकदा आणि ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेल्या
संपूर्ण वलयाचं अतिसूक्ष्म स्तरावरती निरीक्षण करायला सुरुवात करायची. ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेले प्रकाशाचं वलय, त्याचं निरीक्षण, त्या वलयामध्ये शांततेवर असलेली ज्योती, तिचा अग्रभाग, त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग किंवा तुम्हाला जो कुठला रंग दिसतोय त्या ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग आणि अगदी त्याच्या खालच्या भागाचा काळसर निळसर रंग, त्या संपूर्ण तपशिलाचं अतिसूक्ष्म स्तरावरती निरीक्षण करायचं आहे. आता इथे मात्र आपल्याला एकटक नजरेने, स्थिर नजरेने त्या ज्योतीचं अतिसूक्ष्म स्तरावरती निरीक्षण करतोय आपण. ज्योतीच्या अगदी तळाशी असलेला निळसर काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत आहोत, सामावून घेत आहोत. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. आपलं मन एकाग्र चित्ताने, स्थिर नजरेने ज्योतीचं निरीक्षण करतंय. ही मेणबत्ती म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्यावरती जी ज्योत आहे ते म्हणजे आपलं मन, जे सतत वाऱ्याच्या बरोबर इकडे तिकडे हेलकावत असतं. त्याच्यामध्ये सतत वेगवेगळे विचार येत असतात. तर ह्या मनाला आपल्याला स्थिर करायचं आहे. आपला जो हा प्रवास आहे स्थूलाकडून सूक्ष्माकडे, तो आपण करण्याचा प्रयत्न करतोय. डोळे गळावू लागल्यास, पाणी येऊ लागल्यास सावकाश डोळे अलगदपणे मिटून घेऊया आणि पुन्हा एकदा ही ज्योतीची प्रतिमा आपल्या मनःचक्षुने भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. तुम्हाला जे काही दिसतंय त्याचा आनंद, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मंद लयबद्ध सुरू असलेल्या आपल्या श्वासाची जाणीव. चेहरा अगदी शांत आहे आणि एक हलकस स्मितहास्य निरागस बालकाप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर असू दे. चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात, एक तेज येतं त्याला. विचारांची गती कमी झालेली आहे, मन शांत झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे. आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती, एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली आपली मनस्थिती आहे. आपल्या प्रकृती स्वास्थ्यासाठी एक श्लोक मनाने तुम्ही तो श्रवण करायचा आहे. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. या श्लोकाचा अर्थ आपल्याला काय सांगतो? हे परमेश्वर, तू आम्हा दोघांचे, आम्हा गुरुशिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा गुरुशिष्यांना उचितपणे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी किंवा इतरांविषयी द्वेष भावना निर्माण न हो. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला काहीही झालेलं नाहीये व कधीही काहीही होणार नाहीये. जगामध्ये माझ्या इतकं सुखी, समाधानी व आनंदी इतर कोणीही नाहीये. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवनी योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे उत्तमच आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहितच आहे. आणि याकरिता उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे.
माझी मन एकाग्र करण्याची शक्ती विलक्षण वाढत आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होत आहे. खूप प्रसन्न आणि शांत अशी मनाची स्थिती आहे. मनोमन आपल्या इष्ट देवतेचं, आई वडिलांचं स्मरण, त्यांना वंदन, शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. सुरुवात करूया शांती पाठाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत उघडायचे नाहीये. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून दिलेला आहे. संपूर्ण शरणागत नतमस्तक व्हा. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. उलट चाल. श्वास सोडत दोन्ही हात खाली, दोन्ही हात गुडघ्यांवर आणि एक मकार लांबवलेला ओंकार. आणि श्वास सोडत ओंकार. मस्त मर्दन. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांची. आपला वर्ग या महिन्याचा इथे संपन्न झालेला आहे. नवीन वर्ग आपला सोमवारपासून सुरू होत आहे. तुम्हाला कोणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. सोमवारपासून आपला वर्ग दुसरा नवीन वर्ग सुरू होतोय. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. ओके. आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा, ज्या काही असतील, किंवा जर आम्हाला काही सुधारणा करायच्या असतील तर त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता. वर्गामध्ये जर काही बदल हवा असेल तर तोही तुम्ही सांगू शकता. आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा आपण देतो प्रतिक्रिया, तेव्हा ती आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवता येते आणि त्याचा इम्पॅक्ट एक चांगला पडतो. कारण की आमचा उद्देश फक्त हाच आहे की सगळ्यांपर्यंत हा योग साधनेचा प्रचार झाला पाहिजे आणि प्रसार झाला पाहिजे. आपली शारीरिक आणि मानसिक आरोग्य जे आहे हे आपल्याला उत्तम ठेवायचं आहे आणि त्यासाठीचा हा आमचा प्रयत्न आहे. तर नक्कीच तुम्ही तुमचे अभिप्राय आम्हाला कळवा. काही बोलायचं आहे का? ठीक आहे. तर मीटिंग एंड करू, म्हणजे कोणाला काही शंका वगैरे नाहीये ना? ठीक आहे. मीटिंग तुम्हाला काही बोलायचंय का रुपाली ताई? ओके. ठीक आहे. धन्यवाद खूप खूप. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम. मीटिंग एंड करा. तुमचे नक्कीच अभिप्राय आम्हाला कळवा. मीटिंग एंड करते मी सगळ्यांसाठी. हरिओम. गुड नाईट आणि हॅव अ हॅपी वीकेंड.